नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत पनीर पुलाव। त्यासाठी अर्धा पाव मी पनीरचे तुकडे कट करून घेतलेले आहेत। त्यात लाल काश्मीरी मिठ अर्धा चमच, धनापूड अर्धा चमच, गरम मसाला अर्धा चमच आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता एका पॅनमध्ये त्यात थोडंसं तेल घाला आणि आपले पनीर छान असे भाजून घ्या। तुम्हाला जसे हवेत तसे भाजा। कोणाला कमी लागतात भाजलेले, कोणाला जास्त। आता मला कमी लागतात भाजलेले, त्यामुळे मी कमीच भाजणार आहे। स्वयंपाक आम्ही बनवतो, पण मोटिवेट तुम्ही करता। माझ्या जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील। इथे एक मी मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे, बारीक बारीक छान असे स्लाइस पाडून घ्या त्याचे। त्याचबरोबर एक ढोबळी मिरची घेतलेली आहे। मी 2 माणसाच्या हिशोबाने बनवते, तुमच्या घरामध्ये जेवढे लोक असतील त्या हिशोबाने तुम्ही बनवा। इथे मी 2 माप तेल घातलेलं आहे आणि 1 चमचा बटर टाकलेला आहे। बटरने आपल्या पुलावला चव खूप छान येते। इथे काही खडे मसाले घातलेत मी आणि त्याचबरोबर काजू घातलेले आहेत 10-12। ह्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं आणि आपण जो कांदा कट केला होता तो ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे छान। त्याचबरोबर 2 मिरची टाकलेली आहे मी आणि ढोबळी मिरची घातलेली आहे आणि वाटाणे घातलेले आहेत। त्याचबरोबर अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे, लाल काश्मीरी मिठ, गरम मसाला, धनेपूड, बिर्याणी मसाला, लाल तिखट हे सगळं त्याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे। आणि आपल्याला याच्यामध्ये दही टाकायची 1 छोटी वाटी। दह्यामुळे पुलावची टेस्ट खूप छान येते। आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आणि हे बघा, मी एक साधारण 1 वाटी मी तांदूळ इथे भिजत घातला होता अर्ध्या तासासाठी आणि तो आता त्याच्यातलं पाणी काढून मी घेतलेलं आहे। छान असं परतून घेऊया, जास्तही परतायचा नाहीये, नाहीतर त्याचे तुकडे होतात। 1 ते 1.5 ग्लास अंदाजे मी पाणी टाकलेलं आहे। वरतून जे पनीरचे तुकडे होते आपण ते घालणार आहोत आणि झाकून ह्याला 10 मिनिटासाठी कुक करून घेणार आहोत। तर कसा वाटला आपला पनीर पुलाव हे बघा तुम्ही। या पद्धतीने नक्की करून बघा, खूप टेस्टी लागतो। एकदा खाल तर बोटं चाकत बसाल। तर मग आता चला ठोका 1 लाईक।